मुख्यमंत्री यांना स्वतः भेटून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आमदार सिद्धार्थ खरात यांची ग्वाही। डोणगाव येथील आगग्रस्त भागांची केली पाहणी। डोणगाव शहरातील भाजी मंडी परिसरातील 10 मार्च रोजी रात्री 3 ते 4 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून या आगीत तब्बल दुकानं जळून खाक झाली होती। यामुळे गोरगरीब जनतेची कुटुंब उघड्यावर आली होती। या आगग्रस्त भागाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी 16 मार्च रोजी पाहणी करून आगग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। डोणगाव येथील भाजी मंडी परिसरात 10 मार्च रोजी रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्यानं या आगीत भाजी मंडी परिसरातील तब्बल 9 दुकानं जळून खाक झाली होती। यामध्ये हार, फुलं, भांडार, कटलेरी आदी सटरफटर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक व्यवसाय करत होते। मात्र 10 मार्चच्या रात्री अचानक त्यांच्या किरकोळ दुकान व्यवसाय करणाऱ्या दुकानाला आग लागल्यानं या आगीत तब्बल 9 दुकानं जळून खाक झाली होती। त्यामध्ये 20,21,000 रुपयांच्या जवळपास नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिवेशन होताच मतदारसंघात आल्यानंतर आगग्रस्त भागांची पाहणी केली। त्याचबरोबर प्रत्येक दुकानदारांना भेटून त्यांनी मानसिकदृष्ट्या धीर दिलाय। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की किरकोळ व्यवसाय करणाऱ्या या दुकानदारांवर संकट आल्यानं त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं आहे। जवळपास 20 लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याची माहिती असून संबंधित अहवाल हा तहसीलदार यांच्यामार्फत महसूल प्रशासनाला देण्यात आलेला आहे। याबाबत मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असून प्रत्येक नुकसानग्रस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली। त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष निंबाजी पांडव, मेकर शहराध्यक्ष किशोर गारोळेसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भाजी मंडीला आग लागली, यामध्ये जवळपास 9 दुकानं आहेत आणि लाखो रुपयांचं या दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे। आज आपण या ठिकाणी पाहणी केली, कशी त्यांना सहायता करता येईल, कोणत्या निधीत त्यांना मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करतो। आज डोणगावमध्ये जी भाजी मंडई आहे त्याला दुपारी रात्रीची आग लागली आणि त्या आगीमध्ये जवळपास 9 दुकानांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। हे जे दुकानदार आहेत ते हातावरती पोट असलेली दुकानदार आहेत। याच्यामध्ये जे काही त्यांना इन्कम मिळेल, जे काही त्याच्यावरतीच त्यांची सगळी गुजराण आहे आणि अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। या 9 दुकानामध्ये सर्वसाधारण 21 लाख रुपयाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। मी आज प्रत्यक्ष या सगळ्या आगीमध्ये भक्ष्यस्थानी पडलेल्या सगळ्या दुकानांना भेट दिली। तर ही सगळी दुकानं कुठे हाराची फुलाची दुकानं आहेत, कुठे कटलेरी आहे, तर कुठे भाजीपाल्याची दुकानं आहे। अशी अतिशय सर्वसामान्य लोकांसाठीची ही आणि अगदी पोटावरती किंवा हातावरती पोट आहे अशा प्रकारची ही मंडळी आहे। त्यांचं जे नुकसान झालंय ते त्यांच्या दृष्टीनं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे। ती हानी भरून येणं त्यांना अवघड आहे। त्यामुळं जे नुकसान भरपाई जी आहे, जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यासाठी मी मुख्यमंत्री सहायता निधी मिळण्याच्या अनुषंगानं उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे स्वतः भेटणार आहे आणि या नुकसान भरपाई देण्यासाठी आग्रह करणार आहे। मी आता तहसीलदार आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यांचा अहवाल आता तयार झालेला आहे। प्रत्येक दुकानदाराचं किती नुकसान झालंय हे दुकान निहाय त्यांनी तो नुकसानीचा आकडा मला दिलेला आहे। हा आकडा घेऊन आज रोजी तहसील ऑफिसमध्ये तरी आकस्मिक निधी यांना देण्याची कोणती तरतूद नाही, मात्र मुख्यमंत्री सहायता निधीमधूनच याला निधी मिळवून द्यावा लागेल आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे।